श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवस साजरा केला जातो. त्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीचा सण हा साजरा केला जातो, ज्याला कर किंवा करीदिन असे देखील म्हटले जाते. या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकर म्हणजेच किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून किंक्रांत ही साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांतीचा दिवस हा अशुभ मानला जातो. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. पौष शुद्ध षष्टीचा दिवस म्हणजे किंक्रांतीचा करीदिन म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर काही ठिकाणी या किंक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देखील वाटले जात नाही किंवा घरामध्ये हळदी कुंकू करायचं असेल तर ते सुद्धा या दिवशी केलं जात नाही. या दिवशी महिलांनी शेणाला हात लावू नये किंवा शेणामध्ये हात घालू नये असे सुद्धा सांगितले जाते. बऱ्याच ठिकाणी या किंक्रांतीच्या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते, तर काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे. तसेच या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही भांडणं करू नये. या दिवशी घरात भांडणं केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात आणि त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला संपूर्ण वर्षभर भोगावे लागत असतात. आणि असे म्हटले जाते की या किंक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या घरात काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे चांगले फळ हे आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत असतं. वर्षभर आपल्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी नाम जप पूजा सेवा ज्या आहेत तर त्या जास्तीत जास्त करायच्या असतात. आता किंक्रांतीचा दिवस म्हटलं की नजरबाधा, वाईट शक्ती, संकट दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आणि या किंक्रांतीला खास करून मुलांसाठी काही उपाय जे आहेत तर ते नक्की केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार किंक्रांतीला प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर मुलांसाठी हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करीच्या दिवशी करायचा आहे किंक्रांतीला. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी 9:30च्या आत तुम्हाला हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे, म्हणजे हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. आणि जर संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते. माझी मुलगी किंवा माझा मुलगा हा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागा राहता कामा नये. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं, त्यांची प्रगती व्हावी. त्यांच्या जीवनात जे काही संकट, अडचणी सुरू आहे किंवा मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहेत तर ती दूर व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या किंक्रांतीला करायचा आहे. कारण उद्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो, म्हणजे वाईट गोष्टी संपवण्याचा हा दिवस आहे. म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करणार आहे. दिवा हा ज्ञानाचे, बुद्धीचे प्रतीक मानला जातो. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा दिव्यासारखा लख्ख प्रकाश किंवा दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा, म्हणून आपण हा जो उपाय आहे तर हा करणार आहे. जेव्हा आपण उद्या किंक्रांतीला मुलांसाठी हा दिवा लावतो तेव्हा मुलांवर असणारी वाईट नजर किंवा नकारात्मकता, दोष जे आहेत तर ते नष्ट होतात आणि मुलांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते. आणि ती सकारात्मक ऊर्जा मुलांच्या जीवनामध्ये कायम टिकून राहावी. मुलांच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी या नष्ट व्हाव्या, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं, यासाठी हा उपाय करायचा आहे.
बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. मुलं सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात. तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मुलांना जेव्हा नजरदोष लागते तर तेव्हा होत असते. आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का, तर नाही, घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर मुलांना लागू शकते. आणि नजर लागल्यामुळे मुलांचा स्वभाव हा खूप हट्टी आणि चिडचिडा होत असतो. त्यामुळंच मुलं जी असतात ना ती मोठ्यांचं ऐकत नाही, आई-वडिलांचं ऐकत नाही आणि यामुळे आपण त्या गोष्टींना खूप कंटाळून जात असतो. आणि म्हणून मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला उद्या हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या किंक्रांतीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि जेव्हा मुलं अंघोळ करणार आहे तेव्हा मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच पाण्याने मुलांना अंघोळ घालायचे आहेत. तसेच घरातील मोठ्या व्यक्तींनी सुद्धा या दिवशी गंगाजल टाकून स्नान करावे असे सांगितले जाते. स्नान करून झाले की सर्वप्रथम देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा घेताना तो आपल्याला मातीचा घ्यायचा आहे, म्हणजे मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे. मातीचा दिवा हा लक्ष्मीला खूप लवकर प्रसन्न करत असतो आणि मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवला जातो. त्यामुळे त्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहेत. पणती घेताना कुठेही फुटलेली अशी घेऊ नका. एक चांगली मातीची जी पणती आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. बघा, मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही साधं तेल घातलं तरीही चालेल, परंतु चुकूनही तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं नाही. आता तूप का घालायचं नाही हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वात न लावता जो कलव्याचा धागा असतो, ज्याला रक्षासूत्र असे देखील म्हटले जाते, तर त्या रक्षासूत्राची वात जी आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहेत. जर तुमच्याकडे रक्षासूत्राचा धागा नसेल तर मग दुहेरी कापसाची वात घेऊन त्याला हळद कुंकू लावून ती लाल पिवळी तुम्हाला करायची आहेत. रक्षासूत्रामुळे मुलांवरील सर्व संकट हे दूर होतात आणि मुलांची रक्षा होत असते. म्हणून रक्षासूत्राचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर दिवा हा आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की दिव्याला चारही बाजूने हळदी, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्हाला मुलांना देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे बसायला. त्या आसनावरती बसवायचं आहे. पूर्व पश्चिम चेहरा होईल अशा पद्धतीने मुलांना त्या आसनावरती बसवायचं आहे. यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये मोहरीचा वापर हा आवर्जून केला जातो. त्यामुळे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती हातात घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल. सर्वप्रथम ही मोहरी आपल्या हातात घेऊन तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. उतरवत असताना मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलाची नजरदोष निघून गेलेले आहेत, माझ्या मुलाची भरभरून प्रगती होत आहे, मुलांना लागलेली दृष्ट जी आहे तर ती निघून गेलेली आहेत असं मनोमन तुम्हाला म्हणायचं आहे. आणि यानंतर ही मोहरी उतरवली की जो दिवा आपण लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही मोहरी टाकून द्यायची आहे. यानंतर दिवा हा उचलून तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण मुलांना ओवाळतो, मुलांचं औक्षण करतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा मुलांवरून तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. ओवाळत असताना माझ्या मुलाच्या जीवनातील जे काही दुःख, दोष, अडचणी आहेत तर ते संपलेले आहेत असं म्हणत तुम्हाला हा दिवा 5 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर हा दिवा तसाच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. घराच्या बाहेर हा दिवा जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. तुमचा मुख्य दरवाजा असेल त्याच्या साईडला जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तर हा ठेवू शकता किंवा अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता.
जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावण्याची गरज नाही. एकच दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे. फक्त आपण जेव्हा मुलांवरून मोहरी उतरवणार आहे तेव्हा ती मोहरी जी आहे तर ती वेगवेगळी घ्यायची आहेत आणि मगच दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. दिवा तोच तुम्हाला वापरायचा आहे. तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मग काय करायचं, मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. किंवा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशेलासुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे. जर घरामध्ये आईला मासिक धर्म असेल तरीही आई हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करू शकते. फक्त दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला देवघरामध्ये न करता साईडला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.